नमस्कार, मी अमोल जोशी. रोकठोकमध्ये आपलं स्वागत. आजचा दिवस केवळ महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या दृष्टीने नव्हे तर जगाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आज सकाळी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचं भारतात आगमन झालं आणि त्यानंतरचा प्रत्येक तास हा भारतीयांसाठी औत्सुक्यानं भरलेला होता. यात ज्या 4-5 मुद्द्यांचा विचार होणं अपेक्षित होतं त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो अणु कराराचा. अणु कराराच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल पुढे टाकल्याची बातमी संध्याकाळी बराक ओबामा आणि नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत समोर आली. अर्थात त्यातले तपशील जरी अजून देशासमोर यायचे बाकी असले तरी सुद्धा एक पाऊल पुढं भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांनी टाकलं असा सध्या तरी संकेत सगळ्या भारताला, अमेरिकेला आणि पूर्ण जगाला मिळतोय. याचबरोबर या भेटीतून बराक ओबामा यांनी नेमके काय काय संदेश दिलेले आहेत. दरवर्षी प्रजासत्ताक दिनासाठी येणारे पाहुणे हे केवळ त्या सोहळ्यासाठी येत असतात, मात्र यावेळी मोदींनी बराक ओबामांना आदल्या दिवशी पाचारण केलेलं होतं, त्याचा स्वीकार करून ते आदल्या दिवशी आलेले होते. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व तर आहेच, मात्र आजचा दिवस जगाच्या इतिहासामध्ये नेमक्या कुठल्या कारणांसाठी महत्त्वाचा ठरतो आहे आणि इथून पुढे आजच्या भेटीत काही ठोस निर्णय झाले नसतील काही मुद्द्यांवर तरी सुद्धा यातून नेमके काय संकेत मिळालेले आहेत, कुठल्या दिशेने इथून पुढची दोन्ही देशांची वाटचाल असेल, यासारख्या अनेक प्रश्नांचा वेध घ्यायचा आज आपण प्रयत्न करणार आहोत नवा अध्याय याच्या खास कार्यक्रमात. या विषयावरच्या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आज दिवसभर ज्यांना टीव्ही पाहता आला नसेल त्यांच्यासाठी आज दिवसभर नेमकं काय काय झालं आणि कुठले टप्पे आजचे महत्त्वाचे होते बघूया याबाबतचा हा एक खास रिपोर्ट. Thank you, Prime Minister Modi, for those very generous words. बराक ओबामांनी भारतात पहिलं पाऊल ठेवलं आणि इतिहास घडला. आपल्या कारकिर्दीत 2 वेळा भारतात येणारे ते पहिलेच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ठरले. 66व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी म्हणून ओबामा 3 दिवसांच्या भारत भेटीवर आले. प्रजासत्ताक दिनी भारतात येणारे ते पहिलेच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांच्यासोबत फर्स्ट लेडी मिशेल ओबामा देखील आहेत. विशेष म्हणजे राजशिष्टाचार बाजूला ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या स्वागतासाठी पालम एअरफोर्स स्टेशनवर हजर होते. 2010 मध्ये ओबामा पहिल्यांदा भारतात आले त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही त्यांचं सपत्नीक स्वागत केलं होतं. ओबामांनी विमानातून उतरताच नरेंद्र मोदींना घट्ट आलिंगन दिलं, त्यांच्या पाठीवर थाप मारली आणि शेक हँड ही केला. दोघांची बॉडी लँग्वेज बरंच काही बोलत होती. त्यानंतर राष्ट्रपती भवनात बराक ओबामांचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शाही स्वागत केलं. लष्कराच्या तिन्ही दलांच्या वतीनं त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी ओबामांना भारतीय नारी शक्तीचा साक्षात्कार पाहायला मिळाला. लष्कराच्या इतिहासात पहिल्यांदाच गार्ड ऑफ ऑनरचं नेतृत्व महिला विंग कमांडर पूजा ठाकूर यांनी केलं. ही मानवंदना स्वीकारल्यानंतर ओबामांनी धन्यवाद दिले आणि तमाम भारतीयांना नमस्ते केला. त्यानंतर ओबामांची पावलं वळली ती राजघाटाच्या दिशेनं. ओबामांसह अख्खं जग ज्यांना आदर्श मानतं त्या राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या समाधीस्थळी आदरांजली वाहण्यासाठी. त्या ठिकाणी त्यांनी बोधिवृक्षाचं म्हणजेच पिंपळाचं वृक्षारोपणही केलं. महात्मा गांधींचा चरखा ओबामांना भेट देण्यात आला. राजघाटावरील व्हिजिटर बुकमध्ये त्यांनी आपल्या गांधीजींबद्दलच्या आदर भावना व्यक्त केल्या त्या अशा. डॉक्टर मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर म्हणाले होते ते आजही सत्य आहे. भारतामध्ये गांधीवाद अजूनही जिवंत आहे आणि जगासाठी ती सर्वात अनमोल भेट आहे.
व्यक्ती आणि राष्ट्रांमधील प्रेम आणि शांततेची ही भावना कायम चिरायू राहो. दुपारी हैदराबाद हाऊसमध्ये ओबामा आणि मोदी यांच्यामध्ये अणु करार, आर्थिक आणि संरक्षण विषयक करार अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. तिथंच ओबामांनी खास भारतीय पद्धतीचं जेवणही घेतलं. हैदराबाद हाऊसच्या हिरवळीवर जागतिक महासत्ता असलेली अमेरिका आणि उदयोन्मुख महासत्ता असलेल्या भारताच्या या दोघा दिग्गजांनी एकमेकांसोबत मस्तपैकी गप्पा मारल्या. मोदींनी स्वतः ओबामांना चहा बनवून दिला आणि मग दोघांमध्ये चाय पे चर्चा रंगली. जहाँ तक बातों का सवाल है, पर्दे में रहने दें. मेरी और बराक के बीच में वो दोस्ती बन गई है. इस केमिस्ट्री ने मुझको और बराक को तो निकट लाया ही है, वॉशिंग्टन और दिल्ली को भी निकट लाया है. ओबामा आणि मोदी यांच्यातलं हे नातं खूप बोलकं होतं. भारत आणि अमेरिकेतील संबंधांचा नवा अध्याय लिहिला गेला. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. तर आपण बघितलं आज दिवसभर नेमकं काय काय घडलं. या सगळ्याचा अन्वयार्थ नेमका काय आहे हे उलगडून पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये माझ्या शेजारी आहेत माजी परराष्ट्र सचिव सुधीर देवरे. सुधीर देवरे, स्वागत तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये. सुधीर देवरेंना यापूर्वीसुद्धा अनेकदा आपण झी 24 तासवर भेटलेला आहात आणि आंतरराष्ट्रीय संबंध आणि केवळ ज्या गोष्टी आपल्या डोळ्यांना दिसतात त्याच्या पलीकडे नेमकं आपल्या हाती काय लागलं हे आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर परराष्ट्र संबंधांच्या अभ्यासक डॉक्टर उत्तरा सहस्त्रबुद्धेसुद्धा आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. तुमचंही स्वागत उत्तराजी. त्याचबरोबर नागपूरवरून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत परराष्ट्र संबंधांचे अभ्यासक डॉक्टर शैलेंद्र देवळणकर आणि पुण्यातून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत परराष्ट्र संबंधांचे अभ्यासक अरविंद गोखले. चौघांचंही स्वागत. आपण या चर्चेला सुरुवात करूया अरविंद गोखले सरांपासून. अरविंदजी, आज दिवसभर काय काय झालं किंवा सर्वसामान्य लोकांना डोळ्यांनी काय दिसलं हे आपण आत्ता या रिपोर्टमध्ये पाहिलं. मात्र प्रत्यक्षात भारताच्या हाती काय येणार आहे इथपासून आपण सुरुवात करूया. त्यासाठी आजचा दिवस भारतीयांसाठी किती महत्त्वाचा होता आणि प्रत्यक्षात हे सगळं स्वागत झालं असेल, एकमेकांविषयी चांगले उल्लेख केले गेले, पत्रकार परिषदेमध्ये एकमेकांचा गौरव केला गेला. मात्र प्रत्यक्ष भारताच्या हाती आजच्या दिवसांनी काय ठेवलं असं आपल्याला वाटतं? अमोल, आपल्या या कार्यक्रमाचा जे शीर्षक आहे ते नवा अध्याय असा आहे आणि नव्या अध्यायाची सुरुवात करायची ती संजय उवाचच्या ऐवजी नरेंद्र उवाच यांनी करावी लागेल. प्रत्यक्षात हातात काय मिळालं या संबंधीचा तपशील अजूनही आपल्याकडे आलेला नाहीये. आणि नरेंद्र मोदींनी या चर्चेविषयी सांगताना असं म्हटलं की पर्दे में रहने दो. तर पर्दे में रहने दो जे काय आहे त्याच्यामध्ये या अणु भट्ट्यांसंबंधीचं जे दायित्व आहे ते दायित्व नाकारण्याचा मुद्दा असला पाहिजे आणि ते दायित्व अमेरिकेला घ्यायचं नाही आहे. यदाकदाचित जर काही अपघात घडले रिॲक्टर्समध्ये तर ते सुद्धा त्या कंपन्यांना आपल्या हातात घेऊ द्यायचे नाही आहेत. असा काहीसा मला त्यातनं जो निष्कर्ष काढलाय मी तो असा मला वाटतं की त्यांना म्हणजे जो मुद्दा पहिल्या पायरीवरती होता तो आजही आत्ताही तसाच आहे किंवा काय अशी शंका यावी अशी ही एकूण अवस्था आहे. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की ही सगळी म्हणजे नुकसान भरपाई द्यायची नाही आहे. नुकसान भरपाई हे काय दरवेळेला रिॲक्टरचा अपघात होतोच असं नाही आहे. पण तरीसुद्धा या संबंधीचं जे अमेरिकेला कोणती जबाबदारी घ्यायची नाही आहे हे यातून सिद्ध होतं. त्यामुळं मला स्वतःला हे कितपत पुढे रेटणारं आहे, पुढे नेणारं आहे भारत आणि अमेरिका यांचे संबंध हे पुढे कितपत जाऊ शकतात याबद्दल माझ्या मनात मात्र शंका आहे. कारण हे सगळं गुलदस्त्यात ठेवून चालणार नाहीये. ते लोकांपुढे यावं लागेल, ते जनतेपुढे यावं लागेल आणि ते अशा पद्धतीनं पर्दे में रहने दो म्हणून आपल्याला बाजूला सारता येणार नाहीये. हे मी फक्त नकारात्मक दृष्टीनं बोलतोय असं नाहीये, पण हे बाहेर आजच आलं असतं तर लोकांना कळलं असतं. आता उद्याला जे संयुक्त पत्रक निघेल त्या संयुक्त पत्रकामध्ये काही गोष्टी स्पष्ट होतीलही कदाचित, पण त्या होतील तेव्हा या संबंधात काही मुद्दा येईल की नाही हे सांगता येत नाही. त्याचप्रमाणे पाकिस्तानविषयी सुद्धा याच्यात काही भाष्य म्हणजे दहशतवादाविषयी आजच आपल्या सीमेवरती जर गोळीबार झालेला आहे त्यासंबंधी 4 दिवसापूर्वी तुम्ही त्याला पाकिस्तानला दमात घेता आणि सांगता की ओबामा तिथे असताना जर असं काही घडलं तर याद राखा वगैरे. आणि आज गोळीबार झाल्यानंतर सुद्धा प्रत्यक्षात
आपण त्याच्यावरती भाष्य करत नाही. जे दोघांना प्रश्न विचारू दिले ते दोघंही जवळपास फारसं काही ताकास्तूर लागू देणार नाही अशा पद्धतीचे, म्हणजे युक्रेन संबंधीचा प्रश्न किंवा अन्य कुठला प्रश्न हा इथे उपस्थित करण्याचं काही कारण नव्हतं. पण असे प्रश्न विचारले गेले ज्यातून आपल्या हाती काही लागलेलं नाहीये. बिलकुल. याविषयी आपण बोलूया. विशेषतः तुम्ही जो शेवटचा मुद्दा मांडलात त्याविषयी आपण वेगळी चर्चा करूयात. देवरे सर, ज्या प्रकारे आजच्या या सगळ्या दिवसभराच्या बैठका झाल्या आणि त्यातून जे काही आउटकम अपेक्षित होतं, हे आज प्रत्यक्षात जे दिसतंय तेवढंच होतं की याच्यापेक्षा अधिक काही गोष्टी भारताच्या आणि अमेरिकेच्याही हाती लागतील अशी सध्याची परिस्थिती आहे, पण ती संधी आपण गमावलेली दिसतेय असं तुम्हाला वाटतं? असं आहे की अमेरिकन राष्ट्रपतीची भारताला भेट ही आपल्याला नेहमीच महत्त्वाची आहे. एका दृष्टीने गौरवाची पण आहे, एवढी अमेरिका महाशक्ती असल्यामुळे. आणि अमेरिकेच्या दृष्टीने सुद्धा असं दिसतंय की त्यांच्या राष्ट्रपतींना भारताची जी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आहे त्याच्यामध्ये अधिकाधिक इन्व्हेस्टमेंट करायची त्यांची इच्छा आहे. 4 महिन्यापूर्वीच आपले पंतप्रधान अमेरिकेला गेले, त्यांचं तिथे त्यांनी स्वागत केलं. त्यांनी अतिशय थोड्या दिवसांच्या ह्याच्यावर आमंत्रण करून सुद्धा ओबामा इथे आता आले. तर यातून असं दिसतंय की अमेरिकासुद्धा अशा सध्या एका राजकीय संभ्रमात आहे की त्यांना भारताबरोबर, म्हणजे भारताला ते असे एक स्टेबल, स्थिर आणि एक प्रोग्रेसिव्ह अशी सत्ता मानतात. आज जे अमेरिकेची चीनबरोबरचं वाढते तणाव किंवा रशियाबरोबर ते चिघळणारं सध्याचं राजकारण, बरोबर, ISIS बरोबर त्यांचे चाललेले सगळे प्रश्न किंवा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधला सगळा टेररिस्ट, या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारत असा एक महत्त्वाचा देश अगदी प्रकर्षाने दिसून येतो. आणि हेच अमेरिका दाखवून तुम्हाला द्यायची इच्छा आहे त्यांची, की त्यामुळेच ते इथे आले. प्रत्येक अशा मोठ्या भेटीमध्ये काही ना काहीतरी असे डिलिव्हरेबल असतात आणि बऱ्याचशा भेटी यशस्वी झाल्या का नाही त्या डिलिव्हरेबल्स ठरत असतं. त्या दृष्टिकोनातून पाहिलं तर तशी फारशी डिलिव्हरेबल आत्तापर्यंत तरी दिसत नाहीत. आज बोलणी चांगली झाली, दोघांची केमिस्ट्री जुळल्यासारखी दिसते आहे. मोदींच्या आउट ऑफ द बॉक्स काइंड ऑफ पुढाकारामुळेच ते आले हे दिसतंय. परंतु 2-3 जे महत्त्वाचे मुद्दे, एक तर ज्याला न्यूक्लिअर डील म्हणतात, न्यूक्लिअर डील इज डन. तर न्यूक्लिअर डील म्हणजे काय की अमेरिका आणि भारताने 2008 साली जे 1-2-3 ॲग्रीमेंट त्याला म्हणतात, तर ते ॲग्रीमेंट झालं, पण ते ऑपरेशनलाइज झालेलं नव्हतं. त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हायचं राहिलं होतं. तर सप्टेंबरमध्ये जेव्हा प्रधानमंत्री गेले होते अमेरिकेला, तेव्हा ठरलं होतं की लवकरात लवकर हे ऑपरेशनलाइज करायचं. आणि ह्या दृष्टीने दोन्ही देशांनी ती पॉलिटिकल विल दाखवली. त्या दृष्टिकोनातून पुढच्या 3-4 महिन्यात ज्या गोष्टी घडल्या त्यातून हे आता ॲग्रीमेंट ऑपरेशनलाइज होणार आहे. तर ते ऑपरेशनल, आणि तो आज त्यांनी निर्णय दिला की हे ऑपरेशनलाइज होणार आहे. दॅट इज द न्यूक्लिअर डील डन. बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी होणार आहेत की एकतर तो ट्रॅकिंग ज्याला म्हणतात, ते अमेरिकन गव्हर्नमेंट तुमचे सगळे न्यूक्लिअर मटेरियल ट्रॅक करतील, ते तो बहुतेक सोडून देत आहे त्याच्यामधला, त्यातला जो हट्ट आहे. हे इम्प्लिमेंटेशन करताना भारताने असे सांगितलं की हे इट इज कन्सिस्टंट विथ आवर नॅशनल लॉज, इंटरनॅशनल ऑब्लिगेशन्स आणि इतर आमच्या इंटरनॅशनल दुसऱ्या ज्या आहेत गोष्टी त्याच्या संबंधी हे संलग्न आहे. तर असं असताना हे न्यूक्लिअर हे तर लवकरच होईल. अर्थात हे एक प्रकारचं कमर्शियलही ॲग्रीमेंट आहे. ह्याच्यातून अमेरिकन कंपन्यांनाच भारतामध्ये रिॲक्टर्स सुरू करायचे होते. त्याच्यात काय अडचणी होतील, कसं होईल, कारण ते दोन्ही अमेरिकन कंपन्या ज्या आहेत ते जपानी कंपन्यांनी विकत घेतलेले आहेत. आणि जपान गव्हर्नमेंटनी भारताबरोबर हा करार पुढे करण्यास नाकार दिल्यामुळे काही अजून अडचणी निर्माण होतात का हे बघावं लागेल. बिलकुल. आणि त्याच्यामध्ये जो जॉईंट इन्शुरन्स पूलचाही एक मुद्दा आहे. त्याच्यामध्ये 750 कोटीची एक इन्शुरन्स पूल हे आपल्या GIC जे आहे, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ते आणि 4-5 कंपन्या मिळून अशी त्याला ती प्रोव्हिजन करणार आहेत. म्हणजे त्यातला जो लायबिलिटीचा भाग आहे त्याचंही ते काहीतरी कव्हर करता येईल. बिलकुल. आता लायबिलिटीमध्ये सप्लायर्स आणि ऑपरेटर्स ह्यातला जो वाद चालला होता, ह्याच्यात काही तडजोड झाली आहे का? हे आपण जर बघितलं, शैलेंद्र देवळकर, जो
लायबिलिटीचा मुद्दा होता त्याच्यामध्ये भारत एक पाऊल मागे घेईल आणि जो मॉनिटरिंगचा मुद्दा होता त्याच्यामध्ये अमेरिका एक पाऊल मागे घेईल, अशा प्रकारची चिन्ह असण्याची एक शक्यता सध्या दिसतेय का? हो, निश्चितच. म्हणजे मी त्या न्यूक्लिअर जो 1-2-3 ॲग्रीमेंट आहे त्याच्याकडे येईल. प्रथम मला 2 गोष्टी, म्हणजे आज जे संयुक्त निवेदन झालं त्याची प्रमुख 8 वैशिष्ट्य आहेत. म्हणजे तुम्ही जर अतिशय केअरफुली ते ऐकलं, त्याची सुरुवात होती एका अतिशय महत्त्वाच्या वर्डनी, आणि ते म्हणजे भारत आणि अमेरिका हे नॅचरल पार्टनर्स आहेत. म्हणजे याचा पुनरुच्चार केला गेला. अटल बिहारी वाजपेयींनी ज्या वेळेला बिल क्लिंटनचं व्हिजिट झाली होती 2000ची, त्यावेळेला मार्च 2000 मधली, त्यावेळेला नॅचरल पार्टनर्स म्हणून अमेरिकेला संबोधलं होतं. त्याचा पुनरुच्चार झाला. त्याच्यानंतर तिसऱ्या का चौथ्या वाक्यामध्येच नरेंद्र मोदी असं म्हणत आहेत की आम्हाला आता ॲक्शन ओरिएंटेड व्हायला पाहिजे, म्हणजे आम्हाला काहीतरी डिलिव्हर केलं पाहिजे, आम्हाला काहीतरी ॲक्शन घेतल्या पाहिजेत, आणि हे खूप काही सांगून जाणार आहे. याचं कारण असं आहे की बऱ्याचशा गोष्टी भारत आणि अमेरिकेमध्ये कागदोपत्रीच राहिलेल्या आहेत. त्या ॲक्च्युली प्रत्यक्षात येऊ शकलेल्या नाहीत, कारण त्या संदर्भात आवश्यक राजकीय इच्छाशक्ती ही दाखवली गेली नाही. विशेष म्हणजे या दौऱ्यामागे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ओबामांनी याला त्वरित होकार दिला होता. ओबामांनी होकार देण्यामागचं एक आणखीन महत्त्वाचा आस्पेक्ट, एक पैलू असा आहे की बऱ्याचदा ओबामांची तुलना ही जॉर्ज बुश बरोबर पण केली जाते. जॉर्ज बुश यांनी आपलं व्यक्तिगत लक्ष घातलं होतं भारत आणि अमेरिका संबंध सुधारण्यासाठी, आणि त्यांच्या काळामध्ये ते आपण ज्याला असं म्हणतो की संबंध हे अतिशय चांगल्या पद्धतीने सुधारलेले होते. त्याच्या तुलनेमध्ये ओबामांचं दुर्लक्ष झालं, अशा प्रकारचा एक आरोप होता. आता ओबामा आपल्या कार्यकालाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत, त्यामुळे ओबामांना अशा पद्धतीने हे ॲक्सेप्टन्स देऊन असे काही इनिशिएटिव्ह घ्यायचे होते, अशा काही ॲक्शन घ्यायच्या आहेत की ज्यामुळे भविष्यातील भारत आणि अमेरिकाच्या संबंधांवरती ओबामा आपली फुटप्रिंट हे निर्माण करू शकतील. त्यामुळे ही फुटप्रिंट निर्माण करण्यासाठी ते काहीतरी डिलिव्हर करतील या बाबतीमधल्या अपेक्षा होत्या. आणि त्या दृष्टिकोनातून तिसरा जो मुद्दा येतो आपला, तो बेसिकली 1-2-3 कराराच्या संदर्भामध्ये येतो. आता देवरे सरांनी जे मुद्दे मांडलेले आहेत, मी त्याच्याशी पूर्णपणे सहमत आहे. याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी अद्याप स्पष्ट व्हायच्या आहे. ज्या वेळेला तुम्ही अशा स्वरूपाचं एखादं न्यूक्लिअर पूल तयार करता, त्यावेळेला तुम्हाला एक आस्पेक्ट अजूनही लक्षात घ्यावा लागतो की त्यामुळे त्या ओव्हरऑल प्लॅन्टची इन्स्टॉलेशनची किंमत वाढणार आहे, आणि त्याच्यानंतर जी इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आहे त्याचीही प्रचंड किंमत वाढणार आहे. कारण याचा एक अजून परिणाम तो त्या स्वरूपाने येणार आहे. परंतु एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे की 2005-06 पासून जो गोष्ट खंडित झालेली होती, निदान त्याचा वर्कआउट होण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे. आणि यामध्ये अमेरिकेला देखील गरज होती, कारण अमेरिका आता बिझनेस लूज आउट करायला लागलेला होता. याचं कारण असं आहे की अमेरिकेमध्ये जो न्यूक्लिअर बिझनेस आहे हा बेसिकली कॉर्पोरेट सेक्शनमध्ये जास्त प्रभावी आहे, आणि कॉर्पोरेट कंपन्या ज्या आहेत म्हणजे खाजगी क्षेत्रामध्ये कंपन्या त्याच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्ड आहेत. तो प्रकार फ्रान्स आणि रशियाच्या बाबतीमध्ये नाहीये. रशियामध्ये सार्वजनिक क्षेत्रामधल्या कंपन्या ज्या आहेत त्या न्यूक्लिअरच्या याच्यामध्ये, तोच प्रकार फ्रान्समध्ये आहेत. त्यामुळे रशियाच्या आणि फ्रान्सच्या भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट व्हायला लागल्या होत्या, पण अमेरिका मागे पडत होता. आणि आता एक प्रकारची स्पर्धा निर्माण झालेली आहे या न्यूक्लिअरच्या बिझनेसमध्ये, ज्याला आपण न्यूक्लिअर कॉमर्स असं म्हणतो. त्यामुळे या मध्ये अमेरिका जास्त मागे पडू नये हे त्याची देखील काळजी त्यांना घेणं गरजेचं होतं. त्यामुळे जे टेक्निकल मुद्दे होते त्याच्यावरती लवचिक भूमिका घेत मार्ग काढणं ही ओबामांसमोरची प्राथमिकता होती. त्यामुळे जो करार म्हणजे जॉर्ज बुश यांच्या काळामध्ये झाला, आता तो यांच्या काळात पूर्णत्वाला जर गेला तर हे एक फार मोठं क्रेडिट हे ओबामांच्या पदरामध्ये पडणार आहे. त्या दृष्टिकोनातून आपल्याला ह्या कराराकडे बघणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. बिलकुल. याचबरोबर अजूनही बरेच मुद्दे आहेत. विशेषतः संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचं स्थायी सदस्यत्व देण्याच्या मुद्द्यावर एक प्रकारे ग्रीन सिग्नल ओबामांनी दिला, मात्र त्याबद्दल कुठलीही ठोस भूमिका त्यांनी घेतलेली नाही. आणि त्याचबरोबर इतरही काही मुद्दे आहेत. या सगळ्यांची चर्चा आपण सुरू ठेवूया, एक ब्रेक घेऊया आणि लगेच भेटूया. नवा अध्याय याविषयी आपण चर्चा करतो आहोत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आज भारतात आले आणि काही महत्त्वाच्या घोषणा काही तासांपूर्वी करण्यात आल्या, त्याविषयी आपण बोलतो आहोत. डॉक्टर उत्तरा सहस्त्रबुद्धे, ज्या प्रकारे आपण अणुकराराविषयी बोललोच, मात्र त्या व्यतिरिक्त अजून जो दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचं स्थायी सदस्यत्व मिळावं यासाठी भारत गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहे. त्याला इतर देशांचा जरी परमिशन असली तरी अमेरिका आणि चीन या हे दोन देश परवानगी देत नव्हते. त्यात अमेरिकेने आज ग्रीन सिग्नल दिलेले आहेत, जरी ठोस आश्वासन. तर ही किती पावलं आपण यात पुढे गेलो असं वाटतं? थोडाफार पुढे गेलो असं म्हणेन, पण मी पुन्हा एकदा त्याच्यावरती एक प्रश्नचिन्ह उभं राहतं. ते अशासाठी की अमेरिकेने ग्रीन सिग्नल म्हणजे पाठिंबा दर्शवला आहे,
पण अमेरिकेच्या पाठिंब्याचा अर्थ हा भारताला संयुक्त राष्ट्राचं जे सदस्यत्व मिळणार आहे ते व्हिटो पॉवर सकट मिळणार आहे का व्हिटो पॉवरच्या शिवाय मिळणार आहे हा त्यातला महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण मागे एकदा अमेरिकेने असं मत व्यक्त केलं होतं आणि त्याला इतर म्हणजे P5 आहेत आज त्यातल्या बऱ्याच लोकांचा पाठिंबा होता की जे नवीन सदस्य होतील कायम सदस्य त्या नवीन सदस्यांना हा नकाराधिकार असणार नाही. तर तशा तऱ्हेने जर सिक्युरिटी काउन्सिलचं एक्सपान्शन झालं आणि त्याच्यामध्ये जे नवीन सदस्य येतील त्यांना जर व्हिटो पॉवर किंवा नकाराधिकार मिळाला नाही तर त्या कायम सदस्यत्वाला तसा फारसा अर्थ राहणार नाही. आणि अमेरिकेची या बाबतीतली भूमिका आज आपल्याला स्पष्ट नाही झालेली आहे. त्यामुळे ते नक्की त्यांना काय म्हणायचं हे कळल्याशिवाय आपण कदाचित एक पाऊल पुढे असेल पण आणखी 2 पावलं पुढे गेल्याशिवाय आपल्याला अमेरिकेचा पूर्ण पाठिंबा आहे असं म्हणता येणार नाही. बिलकुल. आणि या क्षणाला इतरांचा पाठिंबा आहे मात्र प्रत्यक्षात त्यावेळी इतर देशांची काय भूमिका असेल हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे. यासाठी मी हा प्रश्न विचारतो आहे की आज बराक ओबामांनी भारतात येऊन रशियाविषयी महत्त्वाचं विधान केलं. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या प्रश्नाविषयी ते बोलले आणि रशियावर आंतरराष्ट्रीय पातळीवरून दबाव आणणं सुरू आहे ते आणण्याची गरज आहे असं विधान सुद्धा त्यांनी केलं. त्यामागे नेमकी काय धोरणं ओबामांची असावीत असं दिसतं? रशियाला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सध्या अमेरिकेचे चालू आहेतच आणि ते आपल्याला दिसत आहेत. म्हणजे अगदी त्यांच्यावरती सँक्शन्स लादण्यापासून ते सौदी अरेबियाचं मन वळवून तेलाचं उत्पादन कमी न करता तेलाचे भाव पडू देण्यापर्यंत अमेरिका आज सगळ्या टॅक्टिक्स वापरते की जेणेकरून रशियावरती दबाव येईल आणि युक्रेनच्या बाबतीमध्ये रशियाचे हात आखडले जातील हे बघण्याचा त्यांचा हेतू आहे. जेव्हा ते इथे येऊन असं विधान करतात ते मला ज्याप्रमाणे आपल्याला लक्षात आलं त्याप्रमाणे पत्रकार परिषदेमध्ये एका प्रश्नाला त्यांनी हे उत्तर दिलं. आपणहून त्यांनी हा विषय काढला नाही. म्हणजे हा जरी आपण त्यांना संशयाचा फायदा दिला तरी देखील तेव्हा भारतामध्ये येऊन ते ह्या रशिया संबंधीचं असं वक्तव्य करतात. त्याला एक महत्त्व आहे आणि ह्याच्यामध्ये अमेरिकेची जी एक व्यूहनीती आहे ती दिसून येते का असं आपल्याला एक प्रश्न विचारावा लागेल. कारण एकूणच जे एशिया पॅसिफिकमधलं राजकारण आहे त्याच्यामध्ये भारत हा आपला भागीदार असावा अशा पद्धतीची भूमिका अमेरिका गेली 6-7 वर्ष मांडते. त्याला आपला प्रतिसाद कधी अनुकूल कधी 2 पावलं पुढे कधी 4 पावलं मागे अशा तऱ्हेचा राहिलेला जरी असला तरी या आशिया पॅसिफिक राजकारणामध्ये चीन हे एक त्यांच्यासाठी एक दुखणं ठरलेलं आहे. आणि आज त्यांना त्याच व्यापक क्षेत्रामध्ये रशिया हे देखील एक दुखणं ठरलेलं आहे. आणि ह्या 2 देशांच्या बरोबरचं जे त्यांचं राजकारण आहे त्याच्यामध्ये एक लोकशाही देश म्हणून भारताने भागीदार असावं ही अमेरिकेची इच्छा आहे. आणि त्या इच्छेचं जे वेगवेगळ्या प्रकारे मॅनिफेस्टेशन होत असतं अधूनमधून त्यातला हा एक आपण भाग मानला पाहिजे की इथे भारतामध्ये येऊन रशिया भारताची मैत्री आहे हे लक्षात घेऊन सुद्धा रशियावरती आंतरराष्ट्रीय दबाव आणण्याची भाषा त्यांनी आज केली. ह्याला एक सिम्बॉलिक का म्हणायला हवं एक महत्त्व आहे त्याला. बिलकुल. याच विषयी अरविंद गोखले तुम्ही बोट वर करत होता. काय म्हणायचं नेमकं तुम्हाला? रशियाला आयसोलेट करण्याचा अमेरिकेचा हा प्रयत्न आहे की भारताला रशियापासून आयसोलेट करण्याचा हा प्रयत्न आहे? आता डॉक्टर सहस्रबुद्धे म्हणाल्या त्याप्रमाणे भारतात येऊन रशियाविषयी विधान करणं जसं मी मागच्या ह्याच्यामध्ये सांगितलं की भारतामध्ये म्हणजे प्रश्न विचारताना सुद्धा जे 2 प्रश्न निवडले गेले ते अशा पद्धतीने निवडले गेले असावेत असा माझा संशय आहे की ज्याच्यामध्ये रशिया आणि येमेनबद्दलचा प्रश्न असेल आणि त्याबद्दलचा त्यांचं मत असेल. परंतु हे खरं नसतं. आणि म्हणूनच मला असं म्हणायचं आहे की बिल क्लिंटन ज्या वेळेला अध्यक्ष होते त्यावेळेला म्हणजे 1998 मध्ये त्यांच्या ज्या पहिल्या परराष्ट्रमंत्री होत्या मॅडेलिन अल्ब्राईट त्यांचं 1998 मध्ये स्टिम्सन सेंटरमध्ये झालेलं जे भाषण आहे त्यामध्ये त्या असं म्हणाल्या होत्या की भारतानं अणुस्फोट घडवला नसता तर आम्ही त्यांना सुरक्षा समितीचं कायमचं सदस्यत्व देणार होतो. आता हे देणारे कोण असा प्रश्न काही विचारता येत नाही. परंतु प्रश्न असा आहे की कायमचं सदस्यत्व आम्ही देणार होतो आणि अणुस्फोट घडवला म्हणून नेमका आम्ही ते देऊ शकत नाही असं सांगण्यासारखं विधान हे 1998 मध्ये त्यांनी केलं होतं. त्यानंतर 16 वर्ष होऊन गेली परंतु त्यात प्रगती काहीही झालेली नाही. आजही ते पुन्हा त्याच पहिले पाढे 55 अशा पद्धतीनं सुरक्षा समितीचं सदस्यत्व आम्ही देऊ असं सांगताना व्हेटो पॉवर बद्दल ते काही सांगायला तयार नाहीत. व्हेटो पॉवर शिवाय जर तुम्हाला सदस्यत्व मिळणार असेल तर ते शून्य किंमत आहे त्याला. त्यामुळं हे सगळं घेणं न घेणं याच्याशी काही कर्तव्य नाही आहे. अमेरिकेला थातूरमातूर काहीतरी यातनं मार्ग काढायचा आहे असं फार तर यातनं म्हणता येईल.
बिलकुल, ही चर्चा आपण सुरूच ठेवूया. याविषयी सुधीर देवरेंना काय वाटतं हे पण आपण विचारणार आहोत. एका ब्रेक नंतर एक ब्रेक घेऊया आणि चर्चा सुरू ठेवूया. नवा अध्याय या विषयी आपण चर्चा करतो आहोत. आपल्याबरोबर माजी परराष्ट्र सचिव सुधीर देवरे आहेत. सुधीरजी, रशियाविषयी ब्रेकवर जाण्यापूर्वी जो मुद्दा चालला होता त्याच्यावर आधी तुमचं मत मला घ्यायचं आहे की हा हेतुपुरस्सर साहजिकपणे ते विधान ओबामांचं असणार. त्यामध्ये नेमका काय हेतू दिसतोय तुम्हाला सध्या? भारतात येऊन जरी कोणीतरी दुसऱ्या पत्रकारांनी प्रश्न विचारला आणि उत्तर दिलं, असं जरी आपण जसा संशयाचा फायदा म्हणाल्या मॅडम तसा दिला, तरी काय हेतू त्याच्यात दिसतो तुम्हाला? भारताची या युक्रेन रशिया संबंधामधली जी भूमिका आहे ती पाश्चात्य देश अमेरिकेपेक्षा वेगळी आहे आणि आपण अजूनही रशियाला या बाबतीमध्ये पाठिंबा देतो आहोत की त्यांच्या विरुद्ध फारसं बोलत नाही आहोत. तर त्या पार्श्वभूमीवरती ओबामांनी कदाचित असं ह्याची संधी घेऊन म्हणा किंवा त्यांना प्रश्न विचारला असताना याच्यामध्ये पुष्कळ सविस्तरपणे उत्तर दिलं असं म्हणता येईल. परंतु हा प्रश्न अर्थातच अमेरिकन वार्ताहराने विचारला होता त्यांच्या राष्ट्राध्यक्षांना. त्याबद्दल आपण काही फारसं त्याच्यामध्ये बोलू शकत नाही. तुम्ही आधी म्हणत होतात मला की काय विचारत होतात हे जे कायम स्वरूपाचं जे सदस्यत्व आहे याच्यामधलं संयुक्त राष्ट्रसंघामधलं, बिलकुल, तर राष्ट्रपती ओबामा जेव्हा 4-5 वर्षापूर्वी जेव्हा आले होते भारतामध्ये, त्यांनी पार्लमेंटच्या त्यांच्या भाषणामध्ये आपल्याला हा जाहीरपणे पाठिंबा दिला होता त्याचा. पण आधी म्हटल्याप्रमाणे काय याच्यामध्ये इतक्या अशा प्रक्रिया आहेत की सहजासहजी असं स्थायी सदस्यत्व काही मिळू शकणार नाही. कारण त्याला 5ही जे परमनंट मेंबर्स आहेत त्यांचं असं हे पाहिजे, पाठिंबा पाहिजे, मग जनरल असेंब्लीमध्ये पाहिजे. त्याच्यामध्ये खूप वेस्टेड इंटरेस्ट आहेत आणि पुष्कळ देशांचे याच्यामध्ये अशा प्रकारचे त्यांचे हितसंबंध आहेत की ते सहजासहजी भारताला होऊ देणार नाहीत. कारण आपण त्याला एक G4 म्हणून असा एक ग्रुप म्हणतात, त्याचे आपण सदस्य आहोत. म्हणजे जर्मनी, जपान, ब्राझील आणि भारत. यापैकी फक्त जपानला सर्व देशांनी एक प्रकारची मान्यता दिलेली आहे. परंतु जर्मनीच्या विरुद्ध युरोपमधले दुसरे काही देश, इटली म्हणा, जपानच्या विरुद्ध चायना म्हणा किंवा ब्राझीलच्या विरुद्ध त्यांचे लॅटिन अमेरिकेतले दुसरे देश, भारताच्या विरुद्ध तुम्हाला माहितीच आहे. तर असे देश असल्यामुळे हे काही सहजासहजी होईल असं नाही आहे. परंतु आता अमेरिकन राष्ट्रपती जवळजवळ प्रत्येक वेळेलाच ह्याचा पुनरुच्चार करणार असं दिसतंय. बिलकुल. या जोडीला त्यांनी आज दुसरा एक विधान केलं. ते म्हणाले की हे अणु क्षेत्रामध्ये 4 असे आंतरराष्ट्रीय गट आहेत, ज्याला एक न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुप म्हणतात, दुसरा एक वासिनार ग्रुप आहे, एक ऑस्ट्रेलिया ग्रुप आहे आणि अजून एक ग्रुप आहे. ते 4 ग्रुपचे म्हणजे हे ज्याच्याशी एक्सपोर्ट कंट्रोल्सशी संबंधित आहेत अणुक्षेत्रामध्ये, त्याला भारताला त्याचं सदस्यत्व मिळावं यासाठी अमेरिका प्रयत्न करील असे ते म्हणाले. बिलकुल. अजूनही एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एपेक म्हणून जी एक संस्था आहे एशिया पॅसिफिकमध्ये, त्याला एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन, त्याचं आज गेले 25 वर्षानंतरसुद्धा भारत त्याचा सदस्य नाही आहे आणि आपण भारताने आता त्याचं सदस्यत्व मिळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यालासुद्धा आज अमेरिकेने पाठिंबा देऊ असं सांगितलं. ह्या काही त्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टी म्हणता येतील. बिलकुल. डॉक्टर शैलेंद्र देवळणकर, एक प्रकारे अमेरिकेच्या कडून ज्या गोष्टी अपेक्षित होत्या किंवा त्या जेवढ्या प्रमाणात अपेक्षित होत्या त्या सध्या तरी 100% आपल्या अपेक्षा पूर्ण झालेल्या आहेत असं चित्र दिसत नाहीये. कदाचित त्या कागदोपत्री झाल्या असतीलही, मात्र या क्षणाला तरी आपल्याला तसं म्हणता येत नाहीये. पण अमेरिकेसोबतच्या या वाढत्या संबंधांमुळे चीन आणि रशिया जवळ येत आहेत किंवा आपल्या जवळच्या शेजाऱ्यांपासून आपण स्ट्रॅटेजिकली दूर चाललेलो आहोत अशी शक्यता तुम्हाला दिसतीये का?
नाही, तशा स्वरूपाचं नाही आहे. फक्त तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी प्रथम एक जो युक्रेनच्या बाबतीमध्ये आहे, माझं एक ऑब्झर्वेशन फक्त मी नोट करू इच्छितो. काय असतं की बऱ्याचदा जशा आपण अमेरिकेकडनं बऱ्याच गोष्टींच्या बाबतीमध्ये अपेक्षा करतो की अमेरिकेने आमच्या युनायटेड नेशनमधल्या सिक्युरिटी काउन्सिलच्या परमनंट बर्थला पाठिंबा द्यावा, अमेरिकेने पाकिस्तानच्या संदर्भामध्ये त्यांचं जे आर्थिक आणि लष्करी मदतीचं धोरण आहे ते प्रामुख्याने दहशतवादाला गृहीत धरून ती लष्करी मदत देण्यात यावी, कंडिशनल ती असावी, अशा प्रकारच्या अपेक्षा जसं भारत अमेरिकेकडनं व्यक्त करतो तशाच स्वरूपाची काही अपेक्षा आहे अमेरिका देखील भारताकडनं व्यक्त करतं. आणि त्यामधलं मग तुम्ही इस्लामिक स्टेटच्या विरुद्ध त्यांनी जी लष्करी मोहीम सुरू केलेली आहे, तुम्ही त्या लष्करी मोहिमेला भारताने अद्यापही प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिलेला नाही, पण तसा द्यावा अशी अमेरिकेची इच्छा आहे. त्याचबरोबर युक्रेनच्या बाबतीमधला देखील मुद्दा आहे की भारताने अद्यापही जॉर्जिया असेल, क्रामिया असेल किंवा युक्रेन असेल या तिन्ही प्रश्नांवरती ओपनली रशियाचा निषेध केलेला नाहीये. याही उपर जाऊन जेव्हा क्रामियाचं अनेक्सेशन झालं आणि सार्वमत झाल्यानंतर आणि तो रशियाला जोडला गेला त्यावेळेला तत्कालीन परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांचं जे स्टेटमेंट होतं की रशिया हॅज अ लेजिटिमेट इंटरेस्ट इन क्रामिया, हा जो लेजिटिमेट इंटरेस्ट आहे याच्यावरती खूप मोठा वाद झालेला होता आणि त्या संदर्भामध्ये मग बऱ्याचदा तो प्रश्न हा बऱ्याच पांगला गेलेला होता. आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण ते स्ट्रॉंग स्टँड यासाठी घेऊ शकत नाही या प्रश्नांवरती, कारण आपला काश्मीरच्या प्रश्नांमुळे आपला हात अडलेला आहे. आपल्याला रशिया हा सातत्याने काश्मीरच्या प्रश्नावरनं सिक्युरिटी काउन्सिलमध्ये भारताची साथ देत असल्यामुळे रशियाचं म्हणणं आहे की इंडिया हॅज अ लेजिटिमेट इंटरेस्ट इन काश्मीर, त्यामुळे तशाच प्रकारचं रेसिप्रोकल अरेंजमेंट ही भारताला युक्रेन आणि क्रामियाच्या बाबतीत घ्यावी लागती. हा एक महत्त्वाचा पार्ट आहे, पण तशा प्रकारची अपेक्षा ही अमेरिकेकडनं केली जाते. दौरा हा सुरू होण्यापूर्वी असे अनेक लेखकांचे, अतिशय प्रतिष्ठित लेखकांचे लेख हे अनेक वॉशिंग्टन पोस्टमधनं, न्यूयॉर्क टाइम्समधनं येतात, फॉरेन अफेअर्समधनं काही लेख आलेले आहेत. आपण जर बघितलं किंवा जो वुड्रो विल्सन सेंटर आहे, फार मोठा थिंक टँक आहे, यांच्याकडनं देखील ह्याच अपेक्षा व्यक्त केल्या गेलेल्या आहेत. हे असे अनेक लेख आलेले आहेत की ज्यामधनं अमेरिकेने देखील काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. मुद्दा असा आहे की ह्या संयुक्त निवेदनामध्ये, आता मी तुमच्या प्रश्नाकडे वळतो, आणि ह्या संयुक्त निवेदनामध्ये 3 गोष्टींचा स्पष्ट उल्लेख आहे. पहिला उल्लेख जो आहे तो म्हणजे ज्याला आपण बाकीचं ते त्यांचे वैशिष्ट्य डिफेन्स वगैरे ह्या सगळ्यात बाब आहे, पण 3 गोष्टींचा कॅटेगरिकल सगळ्यात शेवटी उल्लेख आलेला. पहिला आलेला हिंदी महासागर, दुसरा आलेला एशिया पॅसिफिक आणि तिसरा आलेला अफगाणिस्तान. हे 3चा अतिशय कॅटेगरिकल आणि एक्सप्लिसिट मेन्शन करण्यात आलेला आहे. आणि हे मेन्शन करत असताना आपण लक्षात घेणं गरजेचं की कुठेतरी अप्रत्यक्षपणे चीनच्या बाबतीतला प्रश्न हा समोर आलेला आहे. याचं कारण असे की ज्या वेळेला आपण एशिया पॅसिफिकचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला आवर्जून लक्षात घ्यावं लागतं की आता हिंदी महासागरामध्ये चीनचं जे नॅव्हल एक्सपान्शन किंवा पेनिट्रेशन होतं आहे हे केवळ हिंदी महासागरापुरतं मर्यादित न राहता ते आता साऊथ चायना सी आणि नंतर ते एशिया पॅसिफिक पर्यंत पोहोचलेलं आहे. आपण बऱ्याचदा अमेरिकेच्या अनेक बोल्ड इनिशिएटिव्हला आतापर्यंत सपोर्ट करत नव्हतो. याचं कारण असं आहे की आपल्याला चीनला अँटॅगनाइज करायचं नव्हतं, कारण चीन हा आपला इमिजिएट नेबर आहे. त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत. इव्हन आपण अमेरिकेची जी तैवानच्या संदर्भातली पॉलिसी त्याला आपण सपोर्ट करत नाही, कारण आपण या संदर्भातल्या रेड लाईन्स पहिलेच ड्रॉ केलेल्या आहेत. त्यामुळे आपण लक्षात घेणं गरजेचं की आपल्या बऱ्याचशी धोरणं ही चीनला अँटॅगनाइज करू नये यासाठी आपण ती धोरणं केलेली होती. त्यामुळे भारत आणि अमेरिका जवळ आले याचा अर्थ चीन किंवा रशिया दूर होतील अशातला पार्ट नाहीये. ज्या वेळेला जॉन केरी 3 महिन्यांपूर्वी भारतात आले होते त्यांनी, किंवा चक हेगेल फॉर्मर डिफेन्स सेक्रेटरी भारतात आले होते, त्यांनी हे क्लिअर केलेलं होतं की तुमचे चीन आणि भारताचे संबंध हे नॉट ॲट द कॉस्ट ऑफ अमेरिका किंवा रशिया बरोबरचे संबंध नॉट ॲट द कॉस्ट ऑफ अमेरिका. भारत अशा प्रकारे इंडिपेंडंट रिलेशन्स हे डेव्हलप करू शकतो. आणि आता व्लादिमीर पुतीन आपल्याकडे येऊनच गेलेले आहेत. आपलं त्यांच्याबरोबरची डिफेन्समधली डिपेंडन्सी अजूनही 75% आहे. आणि जरी अमेरिकेबरोबर आपल्या संरक्षण क्षेत्रातले करार वाढले तरी इतक्या लवकर ती डिपेंडन्सी थोडीच कमी होणार आहे आपली. त्याला अजून भरपूर वेळ लागणार आहे. ही पण गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि जर ट्रेडच्या बाबतीत तुम्ही विचार कराल तर आपला अमेरिकेबरोबरचा ट्रेड हा चीनपेक्षा कमी आहे. आपला चीन बरोबरचा व्यापार हा मोठा आहे. युरोपियन युनियन आणि चीन नंतर नंबर 3चा अमेरिका पार्टनर आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की अमेरिकेबरोबर आपले संबंध घनिष्ठ झाले याचा अर्थ रशिया आपल्यापासून दूर जाईल. हा पार्ट रादर होणार नाही, कारण अजून न्यूक्लिअर एनर्जीच्या संदर्भामध्ये $40 अब्ज करार हे आपले पुढच्या 20 वर्षांमध्ये रशियाबरोबर झालेले आहेत. चीनच्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट या भारतामध्ये येऊ घातलेल्या आहेत. त्यामुळे हे 2 देश दुरावले जातील असा पार्ट नाहीये. रादर मला असं वाटतं की बऱ्यापैकी बॅलन्स्ड अशा स्वरूपाचं एक वातावरण तुम्हाला आता दिसून येईल. बिलकुल. ही चर्चा आपण सुरू ठेवूया. पुन्हा एका ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर भेटूया आणि ही चर्चा सुरू ठेवूया. नवा अध्याय याविषयी आपण चर्चा करतो आहोत. बराक ओबामा आणि नरेंद्र मोदी यांची भेट आणि आज त्या दृष्टीने झालेल्या काही महत्त्वपूर्ण घोषणा.
कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात आपण आलेलो आहोत. अरविंद गोखले सर, अगदी मोजका वेळ आपल्याला या सेगमेंटसाठी उरलेला आहे. अमेरिका आणि भारत यांच्या संबंधातले, विशेषतः भारताच्या दृष्टीने आपण विचार करायचा म्हटला तर नेमकी काय आव्हानं अमेरिकेसोबतच्या संबंधांमध्ये आहेत असं आपल्याला वाटतं, आणि कुठल्या नुकसानीच्या बाजू, तोट्याच्या बाजू, ज्याला आपण अडचणी म्हणू, अशा समोर दिसत आहेत नजीकच्या भविष्य काळात असं वाटतं? अडचणी आपल्या पुढे बऱ्याच आहेत आणि अमेरिका भारत यांचे संबंध लक्षात घेतले तर ते पुढे नेण्याच्या दृष्टीनं काही महत्त्वाचे निर्णय करावे लागतील आणि ते आपल्यापेक्षा अमेरिकेला जास्त निर्णय करता येण्याची आवश्यकता आहे. कारण एकदा त्यांनी ठरवलं की भारत आणि अमेरिका यांच्यातल्या संबंधांमध्ये पहिला काटा कुठे बोचत असतो तर तो पाकिस्तानचा असतो आणि पाकिस्तानविषयी अमेरिका कोणताही ठाम निर्णय जोपर्यंत करत नाही, बिलकुल, ज्याला आपण बाजूला करू शकतो की नाही या संबंधात कोणताही, म्हणजे अगदी आयसेनहॉवरच्या काळापासून ते आता बराक ओबामाच्या काळापर्यंत जर बघितलं तर तुम्ही पाकिस्तानला बाजूला करू शकता की नाही याच्यावरती बरंचसं अवलंबून आहे. पाकिस्तानला जर तुम्ही बाजूला करत असाल तर बाकीचे सगळे संबंध हे सुरळीत होऊ शकतात आणि भारत आणि अमेरिका यांच्यात मैत्री सुद्धा चांगल्यापैकी होऊ शकते. पण आता मैत्री नाही आहे का? तर मैत्री आहे, पण ती मैत्री वरपांगी आहे आणि ही मैत्री जर वाढवायची असेल, त्याच्यामध्ये दृढमूल काहीतरी करायचं असेल तर पाकिस्तानविषयी अमेरिकेला निर्णय करावा लागेल आणि तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे यामध्ये काही फार मोठी प्रगती साध्य होईल असं मला तरी स्वतःला वाटत नाही. बिलकुल. सुधीर देवरे सर, तुम्हाला काय वाटतं, काय चॅलेंजेस आता भारतासमोर आहेत? काही काही गोष्टी त्या फारशा बदलतील असं नाही. उदाहरणार्थ अमेरिका त्यांचं पाकिस्तानचं धोरण मोठ्या प्रमाणामध्ये बदलेल असं वाटत नाही. चीनबरोबर त्यांचे एक प्रकारची अशी बॅलन्स अशी रिलेशनशिप पुढे चालणारच आहे. तर ह्या अशा ज्या काही कन्स्ट्रेंट्स आहेत ह्या ध्यानात ठेवून आपण कोणत्या दृष्टीने अमेरिकेबरोबर आपलं सहकार्य, ज्याला स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणतात, किती जास्त ती सखोल करता येईल, सर्व क्षेत्रात ते कसं वाढवता येईल. म्हणजे अमेरिकेकडनं आपल्याला अनेक गोष्टीचा पुष्कळ फायदा मिळू शकतो. उदाहरणार्थ तंत्रज्ञान आहे, आता डिफेन्स कोऑपरेशन काही आहे. अमेरिकेला आपण प्रकारचं टॅसिटली असं सहकार्य पण देत आहोत सध्या. त्यांचे जे रिबॅलन्सिंग आहे त्याच्यामध्ये भारत हा मोठा त्यांचा आता सहकारी आहे. तर अशा याच्यामध्ये आता एनर्जी हा जो मोठा इश्यू आहे सध्याचा, त्याच्यामध्ये अमेरिकेकडनं विशेषतः टेक्नॉलॉजी मिळू शकेल. तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये अमेरिकेच्या सहकार्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणाने फायदा होईल. आणि त्याच्या व्यतिरिक्त आज लाखो लोक भारतीय अमेरिकेमध्ये आहेत. त्यांचा जो सगळा मुद्दा आहे हा फार महत्त्वाचा आहे आपल्या दृष्टीने. तर अशा दिशेने आपल्याला अमेरिकेबरोबरचे संबंध पुढच्या काळामध्ये वाढवावे लागतील. केवळ त्यांच्या ज्या काय हे आहेत अडचणी आहेत म्हणा, काही त्याच्यातनं ते ज्या त्यांच्या पॉलिसी बदलणार नाही आहेत त्याच्यावरच आपण लक्ष देत बसलो तर मग फारसं पुढे आपल्याला काय करता येईल असं वाटत नाही मला. बिलकुल. आजच्या संपूर्ण दिवसभरातून निदान एक पाऊल तरी भारताने पुढे टाकलेलं आहे आणि तसंच पाऊल अमेरिकेने देखील भारतासोबतच्या संबंधांमध्ये पुढे टाकलेलं आहे असं प्रथम दर्शनी तरी आपल्याला म्हणायला हरकत नाही. कदाचित ही 2 पावलं आहेत का 3 पावलं आहेत हे सगळं या कराराचे तपशील ज्यावेळी उपलब्ध होतील त्यावेळी आपल्याला कळेलच. मात्र सध्या याच्यामध्ये नकारात्मकतेपेक्षा काहीतरी होकारात्मक घडतं आहे आणि थोडंफार किमान एक पाऊल तरी पुढे टाकलंय अशी सध्या वरकरणी आपण म्हणूया. सध्या तरी या क्षणाला तरी तसंच चित्र दिसतंय. या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल 4ही मान्यवरांचे धन्यवाद. रोकठोकमध्ये आज आम्ही इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.